राखीनंतर आता कुणाचा नंबर, कोण घराबाहेर जाणार आणि टॉप 5 सदस्य कोण बनणार? बिग बॉस मराठी सीझन 6च्या फिनालेमध्ये आता टॉप 5 स्पर्धक जातील. आता घरात 6 स्पर्धक आहेत, त्यामुळे आता आणखी एक सदस्य घराबाहेर पडणार आहे. आता येणाऱ्या आठवड्यात एक मिड वीक इविक्शन पार पडेल. आता या इविक्शनमध्ये कोणता सदस्य घराबाहेर पडणार जाणून घेऊयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनच्या 13व्या आठवड्यात राखी सावंतने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. आता घरात टॉप 6 सदस्य उरले आहेत, त्यापैकी टॉप 5 सदस्य फिनालेमध्ये जातील. त्यामुळे आता आणखी एका सदस्याची घरातून एक्झिट होणार आहे. राखीनंतर आता घराबाहेर पडणारा तो दुसरा सदस्य कोण आहे हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच आहे. सगळ्यांच्या नजरा घराबाहेर पडणाऱ्या त्या शेवटच्या सदस्याकडे लागून राहिल्या आहेत. आता घरात एकूण 6 सदस्य आहेत, त्यामध्ये तन्वी कोलते, दीपाली सय्यद, विशाल कोटियन, अनुश्री माने, राकेश बापट आणि रेवा कौरासे यांचा समावेश आहे. तन्वीने तिकीट टू फिनालेचा टास्क जिंकत फिनालेचं तिकीट मिळवलं आहे आणि तिने थेट फायनलमध्ये धडक घेतली आहे. सीझनची पहिली फायनलिस्ट ती बनली आहे. मागच्या आठवड्यात राखीसह दीपाली, विशाल, अनुश्री, राकेश असे 5 सदस्य नॉमिनेट झाले होते. त्यापैकी शेवटी राखी, अनुश्री, दीपाली या रडारवर होत्या आणि त्यामधून राखीचा पत्ता कट झाला. त्यामुळे आता या मिडवीक इविक्शनमध्ये घरातील सदस्य म्हणजेच दीपाली, विशाल, अनुश्री, राकेश आणि रेवा यांच्यापैकी कोणता सदस्य बिग बॉसच्या घराचा निरोप घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. 19 एप्रिल रोजी बिग बॉस मराठी सीझन 6चा ग्रँड फिनाले होणार आहे. बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा विजेता महाअंतिम सोहळ्यात मिळणार आहे. बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये आता एक शेवटचं एलिमिनेशन बाकी आहे. ते एलिमिनेशन म्हणजेच या आठवड्यात होणारं मिडवीक इविक्शन. या मिडवीक इविक्शनमध्ये रेवा कौरासे ही सदस्य बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेणार आहे. कारण या आठवड्यात तन्वी कोलते सोडली तर सगळे सदस्य नॉमिनेशनमध्ये असणार आहेत आणि इतर 5 सदस्यांच्या तुलनेत रेवा कौरासे हिचा गेम उशिरा सुरू झाला. ती एक वाईल्ड कार्ड सदस्य आहे आणि तिचा गेम प्रेक्षकांना इतर सदस्यांच्या तुलनेत फारसा काही भावला नाही. तसेच बिग बॉस देखील तिला सहजासहजी टॉप 5 मध्ये घेऊन नाहीत. त्यामुळेच रेवाचा फिनालेच्या अगदी जवळ येऊन प्रवास संपणार आहे. दरम्यान रेवाचा जर्नी व्हिडिओ या आठवड्यात दाखवला जाईल का की त्याआधीच तिला घराबाहेरचा रस्ता दाखवला जाईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बिग बॉस मराठीचा महाअंतिम सोहळा 17 एप्रिल रोजी पार पडणार आहे आणि 17 एप्रिल रोजी बिग बॉस मराठी सीझन 6चा विजेता सर्वांसमोर येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तन्वी, राकेश, अनुश्री, विशाल आणि दीपाली हे टॉप 5 सदस्य असणार आहेत. म्हणजेच अर्थातच रेवा ही सदस्य मिडवीक इविक्शन मध्ये घराबाहेर जाणार आहे. मात्र बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझन मध्ये टॉप 6 सदस्यांना थेट फिनालेमध्ये एंट्री दिली होती. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या या सीझन मध्ये देखील टॉप 6 सदस्य फिनालेत जाणार का? या आठवड्यात मिडवीक इविक्शन होणार नाही का की टॉप 5 सदस्य फिनालेत जातील हे पाहणे रंजक ठरणार आहे. दरम्यान तुमच्या मते या आठवड्यात कोणत्या सदस्याने बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यायला हवा आणि तुमचे टॉप 5 सदस्य कोण आहेत? तसेच आता बिग बॉस मराठीच्या विनर बद्दल एक माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या सीझनचा विनर राकेश बापट किंवा तन्वी कोलते होऊ शकते. बिग बॉस मराठीचा पहिला सीझन सोडला असता आतापर्यंतच्या 4 सीझनमध्ये एकही महिला विजेती ठरलेली नाही. त्यामुळे या सीझनमध्ये नशिबाचा गेम पालटणार का आणि या सीझनला एक महिला विजेती मिळणार का की पुन्हा एकदा एक पुरुष सदस्यच बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपला हक्क दावणार हे 17 एप्रिल रोजी स्पष्ट होईल. दरम्यान तुमच्या मते बिग बॉस मराठी सीझन 6चा विनर कोण व्हायला हवा? एका महिला सदस्याने की पुरुषाने या सीझनच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरावे? याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी आणि बिग बॉस विषयीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.